नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य सरकारने नवीन पीक कर्जाच्या मर्यादा जाहीर केल्या आहेत त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामासाठी पीक कर्जाच्या नव्या मर्यादा जाहीर करण्यात आल्या असून बहुतांश पिकांसाठी कर्ज दरात 10 ते 25% वाढ करण्यात आली आहे. वाढत जाणाऱ्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कापूस, सोयाबीन, द्राक्षे, ऊस यांसह भाजीपाला आणि फळबागांसाठी ही कर्ज रक्कम मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत. 2026-27 हंगामासाठी कर्ज वाटपाच्या मर्यादेत थेट 10 ते 25% वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मूळ कर्ज रक्कमवर आधारित असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक निधी उपलब्ध होणार आहे. खत, बियाणे, शेतमजुरी आणि इतर काही इनपुट खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक ठरली होती आणि त्यानुसार आता त्यात वाढ करण्यात आली आहे. भाजीपाला पिकांसाठी कर्ज. कांदा, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांसाठी यंदा प्रति हेक्टर 1.25 लाख ते 1.80 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या पिकांसाठी उत्पादन खर्च जास्त असल्याने कर्ज मर्यादेत वाढ केल्याने शेतकऱ्यांना लागवड आणि देखभाल सुलभ होणार आहे. कापूस, सोयाबीनसाठी कर्ज. जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी कापूस आणि सोयाबीनसाठी ही कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कापूस ओलीत 78,750 रुपये प्रति हेक्टर, कापूस कोरडवाहू 63,000 रुपये प्रति हेक्टर, सोयाबीन 68,200 रुपये प्रति हेक्टर. ही मर्यादा लक्षात घेऊन बँका पीक कर्जाचे वाटप करणार आहेत. डाळी व धान्य पिकांनाही दिलासा. तूर 66,000 रुपये प्रति हेक्टर, ज्वारी 42,700 रुपये प्रति हेक्टर, मूग व उडीद 37,500 रुपये प्रति हेक्टर. या निर्णयामुळे विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. फळबागांसाठी मोठी तरतूद. फळबागा हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा भाग असल्याने त्यांच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो. यासाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. संत्रा, मोसंबी, आंबा, द्राक्षे, डाळिंब, केळी यांसारख्या बागांसाठी प्रति हेक्टर 1.25 लाख ते 2.50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे फळबाग उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. इतर पिकांसाठीही वाढीव कर्ज. मिरची, केळी, पपई, भाजीपाला यांसारख्या पिकांसाठीही वाढीव कर्ज मंजूर करण्यात आले आहे. मिरची सुमारे 1.26 लाख रुपये, केळी सुमारे 1.89 लाख रुपये, पपई सुमारे 1.07 लाख रुपये, डाळिंब सुमारे 1.52 लाख रुपये. यामुळे विविध प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच योग्य वेळी कर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी व इतर कामे करू शकतील. वरील कर्ज रकमा ह्या जिल्ह्यानुसार बदल होऊ शकतो.